मला अजिबात वाटत नाही की ही जागा साताऱ्यात आहे। असं वाटतंय की मी लोणावळ्यात आलोय आणि लोणावळ्यातल्या बुशी डॅम जवळ आहे। आता हे जे स्टेप धबधब्याला पाणी येत आहे ते सरळ धरणातून येत आहे आणि तुम्ही फॅमिली सोबत जेव्हा इथे येता तेव्हा असं भीती वाटण्याचं काही कारण नाहीये। थोडंसं शेवाळ आहे पण असं रिस्की काही इथं नाहीये, त्यामुळे हे सेफ ठिकाण आहे। नमस्कार मित्रांनो, भटकंती महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण सातारा जिल्ह्यातील एक हिडन स्पॉट बघण्यासाठी निघालेलो आहोत। ही जागा आहे स्टेप धबधबा। आता स्टेप धबधबा म्हणजे नेमकं काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। आपण लोणावळ्याला गेलाच असाल तर लोणावळ्यात डॅममधून जे पाणी बाहेर येतं आणि ते स्टेप बाय स्टेप असं पायऱ्यांवरून खाली येतं, तर तो जो काही स्टेप वॉटरफॉल तयार झालेला आहे, तर त्या प्रकारे सातारा जिल्ह्यातही स्टेप धबधबा आहे। स्टेप धबधब्याजवळ नेमकं जायचं कसं हे मी तुम्हाला सांगतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या लोकेशनला पोहोचण्यासाठी आपल्याला साताऱ्यातून सज्जनगड किल्ल्याजवळ यावं लागतं। नंतर सज्जनगड किल्ल्याजवळून ठोसेघर आणि मग ठोसेघरच्या 1 किलोमीटर आधीच एक राईट टर्न घेऊन या लोकेशनसाठी आपल्याला सरळ पुढे जावे लागणार आहे। या वॉटरफॉलला जाण्यासाठी आज आपल्यासोबत बरेच जण आलेले आहेत। तर नेमके कोण कोण आहेत हे मी तुम्हाला दाखवतो। यांना तर तुम्ही ओळखताच, आमचं गृह मंत्रालय। आणि हा माझा छोटा भाऊ आहे विवियन, आणि ही त्याची बायको। आत्ता ज्यांच्या लग्नाला 2 महिने झालेले आहेत आणि हिचं नाव आहे प्रेसिला आणि हा विवियन। तर प्रेसिला आहे गोव्याची आणि जसं आम्हाला जमतंय तसं आम्ही तिला सातारा एक्सप्लोर करून दाखवतोय। सज्जनगड ठोसेघर रस्त्यावरून जेव्हा आपण पुढे येतो त्यावेळेस आपल्याला अशी 2 रस्ते लागतात। तर हा जो रस्ता आहे तर तो ठोसेघर धबधब्याकडे जातो। इथून ठोसेघर 1 किलोमीटर आहे आणि जो स्टेप धबधबा आहे तो इथून आतमध्ये आहे। तर हा बोर्ड लक्षात ठेवा, इथे तुमची गफलत होऊ शकते, म्हणून मी व्हिडिओ इथे बनवत आहे। इथून सरळ ठोसेघर आणि इथून स्टेप धबधबा। तर या रोडने आपण सरळ पुढे जाऊयात। बघू शकता बरेच फॅमिली इथे एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत। माझ्या मागे तुम्ही बघू शकता धुकं पसरलेलं आहे, सगळीकडे धुकं आहे आणि पर्यटकांची संख्या सुद्धा वाढत आहे। अतिशय सुंदर नजारा आहे आणि फॅमिलीसाठी एक चांगलं लोकेशन आहे। तर मित्रांनो, कधी येत आहे हा धुक्यात हरवलेला सुंदर नजारा बघण्यासाठी? आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।